विधानसभा दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीचे युवराज राठोड यांनी दक्षिण सोलापूरमधील गाव भेट दौरा केला. विविध गावांना भेट देऊन पदयात्राही काढण्यात आली. या दरम्यान मतदारांशी संवाद साधत असताना दक्षिणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही युवराज राठोड यांनी दिली. परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांनी दक्षिण सोलापुरातील गावांना भेट देत तेथील गावांची समस्या गावकऱ्यांकडून ऐकून घेतली. आजी माजी आमदारांनी जाणीवपूर्वक या गावांना विकासापासून वंचित ठेवल्याचेही सांगितण्यात आले. दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे राठोड यांनी सांगितले. तसेच विविध गावातील नागरिकांनी राठोड यांना भेटून समस्यांची कैफियतही मांडली. यावर राठोड यांनी गावकऱ्यांची सकारात्मक चर्चा करून मला निवडून दिल्यास मी आपल्या सर्व समस्या व अडचणी दूर करण्यास कटिबद्ध राहील व तसेच गावागावामधील सर्व समस्या सोडून देण्याचा मी माझ्या कामातून प्रयत्न करेन, अशी ग्वाही राठोड यांनी दिली. युवराज भैया राठोड. भैया राठोड सोलापूर मध्येच आंबे बे सायपूरला. यावेळेस कोण उमेदवार तुम्हाला पाहिजे? उमेदवार कोण पाहिजे तुम्हाला? आमदार कोण पाहिजे? आमदार ಯಾರ್ಯಾರು ನಮಗೆ ಯಾನ್ ಗೊತ್ತ್ರಿ? ಬ್ಯಾಟ್ರಿ ಅನ್ನೋದು ನಾವು. युवराज भैया राठोड. ಯುವರಾಜ್ ಭೈಯ ಹೆಸರೇ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾನ್ ಮಾಡೋದು ಬಾಬಾ? ಬ್ಯಾಟ್ರಿ ಅನ್ಕೋತೀನಿ निवडून येणार कोण? बॅटरी शिवी नाही कोण. झाला बाबा गाणं. भैया राठोड आहे. बॅटरी दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचा मी अधिकृत उमेदवार आहे. आज परिस्थिती दक्षिण तालुक्यामध्ये एवढी भयानक आहे की प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली, जमीन सरकली. कारण काय झालं आहे माहिती आहे का, हे एवढे आविर्भावात होते की आमच्याशिवाय पर्यायच नाही, पण आता सक्षम पर्याय दिसू लागला आहे माझ्या माध्यमातून. दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचं माझं चिन्ह आहे बॅटरी, 23 क्रमांक आहे. 100% 20 तारखेला लोक मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला 100% निवडून आणतील अशी मला आशा वाटते. कारण काय झालं आहे, एक आहे तो उद्योग धंद्यात व्यस्त आहे, दुसरा आहे ते स्वतःच्या चिमणी पाडली, कंपाऊंड पाडले, ह्याच्या तरी दुसरा विषयच नाही. स्वतःच्या कामाव्यतिरिक्त दुसरा विषय बोलण्यासारखाच नाही. त्यामुळं दक्षिण तालुक्यात आता सक्षम पर्याय म्हणून मी उभा राहिलेलो आहे. येणारा 23 तारीख सकाळ 100% परिवर्तनाची सकाळ म्हणून उजाडणार आहे आणि सर्वसामान्याचा आमदार म्हणून मी 100% निवडून येणार आहे. कोणकोणत्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतदारांशी संवाद करत आहे? सर्वप्रथम रस्त्याची दुरावस्था, दुसरी महत्त्वाचा विषय म्हणजे 24 तास वीज पाहिजे, तिथं फक्त 8 तास वीज आहे. काही बंधाऱ्याचा विषय आहे आणि मंद्रूप MIDCचा सर्वात मोठा विषय आहे. असे अनेक प्रश्न आहेत ज्वलंत. तरीसुद्धा हद्दवाड भागाचा सुद्धा 92 पासून विकास झालेला नाही. फक्त काही लोक फक्त स्वतःच्या टक्केवारीसाठी म्हणून कामं निधी आणणे आणि टक्केवारीवर कार्यकर्त्यांना वाटणे, याच्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. पण 100% जनता ही आता ओळखलेली आहे. 100% 23 तारखेला हा परिवर्तन होणार म्हणजे होणारच. भैया, तुम्ही सध्या प्रचार यंत्रणा ग्रामीणमध्ये करता, तर ग्रामीणचे असे किती गावं फिरला आतापर्यंत? मी ग्रामीणचे जवळजवळ 30 ते 40 गाव फिरलो आहे. शहरी भाग तर माझा हक्काचा आहे, त्यामुळे मला काही तिथं बोलण्यासारखंच नाही. शहरी भागात मी राहत असल्याकारणाने जुळे सोलापूर जवळपास मी 25 वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहे. ग्रामीण भागात सुद्धा मी संपर्कात होतो. मागच्या वेळेस मी निवडणूक लढली आहे, त्यामुळे लोकांनी माझं आता आवर्जून स्वागत केलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेस आमची चूक झाली, ह्यावेळेस ती चूक आम्ही दुरुस्त करू. काही शहरातले उमेदवार जे आहेत फक्त बंगल्यामध्ये जाते, तुम्ही वाडी वस्तीवरून शेतात जाता, ह्याचं काय कारण? ते काही उमेदवार काय आहे, त्यांचा जन्म सोन्याचा चमचा तोंडात घेऊन झालेला आहे. त्यामुळे त्यांना गरिबीची जाण नाही. गरिबीची जाण असलेलाच कार्यकर्ता गरिबापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे मी जनसामान्य माणसापर्यंत पोहोचत आहे. एकंदरीत कशा प्रतिसाद तुम्हाला मतदान करून मिळत आहे? 100% 23 तारखेला प्रतिसाद काय असतो आणि परिवर्तन काय असते तुम्ही फक्त त्या दिवशीच बघा. आता आम्ही इथल्या स्थानिक नागरिकांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. काही महिला भगिनींनी सुद्धा आपल्यावर गाणे काढलेले आहेत.
त्या माझ्या माता भगिनी त्यांचं खरंच माझ्यावर प्रेम आहे. त्यांनी माता भगिनींनी असं सांगितलं की तुम्ही आमची ओवाळणीच्या स्वरूपात म्हणून आम्ही तुम्हाला एक मत देतो आणि तुम्ही त्या दिवशी परिवर्तन काय असतं हे आम्ही दाखवतो. विद्यमान आमदारांनी आता इकडची रोडची स्थिती बघता विद्यमान आमदारांनी रोड अतिशय बिकट आहेत काही भागामध्ये. मला वाटतं त्यांची गाडी प्रवासात जाताना कुठेतरी पंक्चर झाली, कारण त्यांना त्याच्यातूनच त्यांना कळालं की रोडची अवस्था बिकट आहे, त्यासाठी त्यांच्या दौऱ्याला उशीर झाला आहे.